वर्तमान तुमच्या हातात. महाभारताचे महायुद्ध संपले. पांडव विजयी झाले. मात्र काही काळाने युधिष्ठिर विलाप करू लागला की तुमच्या सर्वांच्या मते मी जिंकलो असे नाही, पण माझ्या मते मात्र मी हरलो आहे. माझी मनशांती हरपली आहे. मी दुःखी कष्टी झालो आहे. मी जिंकलेल्या या राज्याचा उपयोग तरी काय? मी आता पुन्हा वनात जातो आणि कंदमुळांवर जगून तपस्या करतो. कोणीही त्याचे सांत्वन करू शकले नाही. शेवटी प्रकरण भीष्मांकडे गेले. ते शरपंजरी पडले होते, पण त्याही स्थितीत त्यांनी युधिष्ठिराची समजूत काढली. ते म्हणाले, माझ्या प्रिय युधिष्ठिरा, अरे युद्ध घडून संपले देखील ही वस्तुस्थिती आता तू मी कोणीही बदलू शकणार नाही. युद्ध तुझ्या आठवणीत आहे आणि भूतकाळातल्या आठवणी तुला आता वर्तमानात छळत आहेत. हे सत्य आधी जाण. याच न्यायाने तू आता वर्तमानात केलेली एखादी चांगली कृती ही एक नवीन आठवण बनेल आणि जुन्या आठवणींचा प्रभाव कमी करेल. त्यामुळे जशी तुला सध्याची आठवण त्रास देतीये, तशीच तू यापुढे जाणीवपूर्वक तयार केलेली नवी चांगली आठवण तुला हळूहळू आनंद देऊ लागेल. तेव्हा आता परत जा आणि अश्वमेध यज्ञ कर. युधिष्ठिराला ते पटले. अश्वमेध यज्ञाच्या तयारीला बराच काळ लागतो. त्या तयारीत तो गुंतला. नवी माणसे, नाती, संवाद, संबंध, परिस्थिती, पराक्रम यात त्याचं मन हळूहळू रमत गेले. जुन्या क्लेशांपासून मुक्त झालं. यथाकाल अश्वमेध सफल झाला आणि अखेरपर्यंत युधिष्ठिराने शांतीने समतोलाने राज्य केलं. पूर्वीच्या कटू आठवणींबद्दल दुःख करण्यापेक्षा जर आपण आपल्या मनात सदैव नवे चांगले अनुभव रुजवत गेलो तर आयुष्याची फुलबाग सदा टवटवीत राहील.